साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. आज सोलापूर दौऱ्यावरती आले आहात. खरं तर सर्व पत्रकारांना आपली खूप आतुरता होती आपल्या येण्याची. त्याचं कारण असं आहे की आपण कालच अशी बातमी आली की शिवसेना आपण सोडलेली आहे. काय नक्की भूमिका आहे त्यामध्ये काय सांगाल अधिकृतपणे? आज सोलापूर जिल्ह्यातील अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीनं या ठिकाणी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांची एक खूप मोठंसं चित्र या ठिकाणी तयार करण्यात आलं. प्रतीक हा त्याचा मेन हे सगळं चित्र कलाकार आहे. त्याचबरोबर युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष यांनी फार मोठी साथ या ठिकाणी दिली. आमचे युवक मराठा महासंघाचे अजिंक्य, त्याचबरोबर आमचे सगळे स्थानिक वेगवेगळ्या पक्षाचे असणारे मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांचा हातभार या लागलेला आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी मनापासून साहेबांचा चिरंजीव म्हणून त्यांचा आभार मानतो. अण्णासाहेबांनी महामंडळात अण्णासाहेबांनी या ठिकाणी मराठा महासंघाचे खूप दौरे सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेले असून सोलापूर जिल्ह्यामध्ये वडिलांची जयंती आणि पुण्यतिथी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी होत असते. साहेब, त्याचबरोबर आता पुढचा जो प्रश्न आहे राजकीय दृष्ट्या आता सध्या खूप उलथापालथ चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण शिवसेना सोडली असं एक समजलं. बघा काय आहे की मी खरं म्हणजे राष्ट्रवादीमधून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला महामंडळावर काम करण्याची संधी दिली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले दौरे करून मराठा उद्योजक घडवण्याचं मला खूप चांगलं काम त्यांनी मला दिलं. खासदारकीच्या नंतर खासदारकीला मला शिवसेनेमध्ये जावं लागलं कारण ती जागा BJPला शिवसेना सोडत नव्हती. परंतु परत विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची निर्मिती झाली तर त्या महाविकास आघाडीच्या एजेंडामध्ये जी मंडळी मागच्या सरकारमध्ये होती त्यांना बरोबर कॉर्नर करण्याचं काम एक कलमी कार्यक्रम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत होतं. आता त्याच्यामध्ये गळाला मी लागलो कारण मी देवेंद्रजींच्यामुळे महामंडळावर आलो. देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे मी शिवसेनेमध्ये खासदारकीची तिकीट घेऊन लढवली आणि ज्यावेळेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेला उद्धव साहेबांची जबाबदारी होती की त्यांच्याच पक्षातनं लढलेल्या कार्यकर्त्याला उद्या कुठलं जागा किंवा काय द्यायचं का नाही द्यायचं. पण महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांना माझ्या विषयावरती भडकवण्यामध्ये यशस्वी झाली आणि म्हणून त्यांनी आमचं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळ त्या ठिकाणी बरखास्त केलं. आता माझ्या संचालक अध्यक्ष असताना मी कधी पक्ष या ठिकाणी पाहिला नाही. ज्या मराठा समाजाच्या तरुणांना बँकेची मदत हवी आहे ती मी त्याला मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालो आहे. जे चांगले उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकतो. परंतु जाणीवपूर्वक मला बरखास्त केलं. पद्धतशीरपणे ज्या वेळेला मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचो त्या वेळेला वेगळ्या प्रकारची टीकाटिप्पणी व्हायची आणि म्हणून मलाही असं वाटलं की कुठेतरी माझ्यामुळे शिवसेनेला त्रास नको, शिवसेनेला वारंवार टीका ऐकायची काय गरज नाही आणि उद्धव साहेबांनाही त्रास नको म्हणून आपलं मी काल या ठिकाणी शिवसेना पक्ष सोडण्याचा मी निर्णय घेतला. मी कालच लोकांना सांगितलं की मी राष्ट्रवादीमधून बाहेर पडलो त्यावेळेला काय मला शरद पवार किंवा अजित पवारांनी काय एकदम तिरसडलं नव्हतं. पण मराठा समाजासाठी जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं, जे महामंडळाची मला त्यांनी जबाबदारी दिली आणि त्याच्यामुळे मराठा उद्योजक घडवलं म्हणून मी त्यांच्या प्रेमात खूप पडलो. त्यांच्या सांगण्यावरूनच खासदारकी लढवली. तर खासदारकी लढवणी हा माझा कार्यक्रम नव्हता आणि म्हणून मला आज कुठंतरी मनापासून वाटतं की हे उद्धव साहेब आणि देवेंद्रजी एकत्र येत नसतील तर मग शेवटला आपल्याला देवेंद्रजींच्या बरोबर काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आता त्यांच्याबरोबर पूर्णपणे या ठिकाणी काम करणार आहे असं मी कालच जाहीर केलेलं आहे. पक्षप्रवेश हा किती महत्त्वाचा आहे मला माहीत नाही, परंतु ज्या दिवशी त्यांना वाटेल की नरेंद्रने पक्षामध्ये येऊन काम करावं मी नक्कीच काम करेल. 1 लाख मराठा उद्योजक करण्याचा जो मी निर्धार केलेला आहे तो कार्यक्रम मी या ठिकाणी राबवणार आणि महाराष्ट्रामध्ये कुठलाही मराठा कुठल्याही पक्षाचा असू दे त्याला महामंडळाचा लाभ मिळाला पाहिजे आणि तो उद्योजक झाला पाहिजे आणि अण्णासाहेबांचं नाव स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांचं नाव तालुक्यात गावागावामध्ये पोचलं पाहिजे. हेच माझं कार्य आहे आणि हे मी करत राहणार. दुसरा एक विषय असा आहे की उदयनराजेंसोबत तुम्ही एक गळाभेट त्यांची घेतली असा एक व्हिडिओ व्हायरल झाला. काय झालं आम्ही दोघंही कसं आलं खरं म्हणजे आम्ही दोघंही एक दुसऱ्याच्या विरोधात लढलेलो आहे आणि निवडणुकीमध्ये फार टोकाची भूमिका मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता कदाचित माझी ती पहिलीच निवडणूक असो पण मी त्यांना ॲज अ छत्रपती म्हणून रिस्पेक्ट करत होतो. त्या दिवशी कोइन्सिडन्स होता की आम्ही प्रवासामध्ये एकदम एका रस्त्यावरती असल्यामुळे ते मला भेटले
आणि मन मोकळेपणाने त्यांनी मिठी मारली. आणि त्या मिठीच्या काळामध्ये मीही अपेक्षा व्यक्त केली की ज्या पद्धतीने राज्यामध्ये अस्थिर वातावरण आहे, अशा अस्थिर वातावरणामध्ये या ठिकाणी स्थिर व्यक्ती मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोललो. याचा अर्थ तर्कवितर्क काय आहे काय नाही आहे हा नंतरचा भाग आहे. त्यामध्ये महत्त्वाचं असं नाही, आपलं स्टेटमेंट महत्त्वाचं असं होतं की साहेब आपले मुख्यमंत्री होणार असं आपण साहेब आपले मुख्यमंत्री लवकरच होणार हे स्टेटमेंट होतं. म्हणजे ते लवकर आता असं आहे की मी काय ज्योतिषी नाही आहे, नाही मी ॲक्टिव्ह कुठल्याही पक्षामध्ये पार्टिसिपेट करतो, म्हणजे सक्रिय कुठल्याच पक्षातला कार्यकर्ता पण मी नाही आहे, पदावरती पण नाही. पण ज्या पद्धतीनं जे काही 4-5 मोठ्या हत्या झाल्या आणि ज्या हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न झाला, जे काही आज मुंबईचे CP गृहमंत्र्याबद्दल बोलले, पत्रव्यवहार केला, सुप्रीम कोर्टात गेले, किंवा जे काही वाजेसारख्या एका चांगल्या अधिकाऱ्यांकडनं म्हणजे ते सस्पेंड होते, त्यांना कामावर घेणं, परत एक मोठं एका गरिबाचा जीव जाणं, ह्याच्यावरून हे सरकार अस्थिर आहे. आणि अशा वेळेला एक मुख्यमंत्री ज्यांनी गृह विभागाचं चांगल्या उत्कृष्ट काम केलेलं आहे, अशा माणसाला जबाबदारी मिळाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. ते एक सामान्य कार्यकर्त्याला वाटतं, ते मी बोलून दाखवले. आता गुंतागुंती काय आहे ते वरच्या पातळीवरती चालले, त्यात आम्हाला कधी कळणार आहे? पहाटेची शपथविधी परत होणार आहे का दुपारची होणार आहे, आम्हाला कसं कळणार ते? केव्हापर्यंत होणार ते? नाही, ते बघा, हा विषय ना नगण्य आहे. शेवटला विरोधी पक्ष म्हणून साहेबांनी ज्या काय राज्यामध्ये चुकीच्या घटना घडतात, मग त्या शेतकऱ्यांच्या असो, विजाच्या बिलाच्या असो, किंवा या दुर्घटना घडल्या, आत्महत्या घडल्या, हे मांडण्याचं काम त्यांनी समाजासमोर सरकारकडे त्यांनी केलेलं आहे. आता काय करणार काय होणार हे माझ्यापेक्षा जास्त ते सांगू शकतात. शपथविधी जो म्हणले तुम्ही पहाटे कसला? हो, तर तो पहाटे ज्या लोकांबरोबर झालेला होता त्या लोकांबरोबर परत झालेला तुम्हाला चालेल का? साहेब, मी एक लक्षात घ्या, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. माझं केंद्रबिंदू काय आहे की राज्यामध्ये 1 लाख मराठा उद्योजक झाला पाहिजे. सत्तेवरती कोण आणि कधी बसेल हे मी आज सांगू शकणार नाही. यदा कदाचित पक्षाचे नेते या ठिकाणी जास्त चांगल्या पद्धतीने बोलतील. नरेंद्र पाटील पाहायला मिळतील. बघा, मी परत एकदा मराठीत सांगतो, मी त्या नेत्याला मानतो. मी BJPमध्ये नसतानाही त्यांनी मला माझ्या वडिलांच्या महामंडळात काम करायची संधी दिली. मी पक्षात नसतानाही स्वतः शिवसेनेमध्ये पाठवलं आणि मला निवडणुकीमध्ये असंख्य पद्धतीनं त्यांनी मला मदत केली. एवढ्या मोठ्या दूरदृष्टी नेत्याच्याकडनं आणि काय जीवनात अपेक्षा आहे? मी फक्त एवढंच म्हणतो, आजही मी म्हणतो, माझ्या महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजक ज्या दिवशी होईल त्या दिवशी मराठ्यांचे प्रश्न निकालीच लागतील. साहेब, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न ज्वलंत आहे तो मराठा आरक्षणाचा. सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी बघा, सुरू आहे. 102वी घटना दुरुस्तीचा आधार धरून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं. ज्या दिवशी 9 सप्टेंबर उजाडला, सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला स्टे दिला, त्यावेळेला लोकांनी काय टीका केली की राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 102वी घटना दुरुस्तीचा माध्यमातून जो आरक्षण दिलं ते चुकीचं आहे. आत्ता जे युक्तिवाद सुरू आहे गेल्या आठवड्यापासून, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया काय बोलले की 102वी घटना दुरुस्ती ही फक्त केंद्रामध्ये आरक्षण वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी तो कायदा आहे. राज्याला जर वाटलं आरक्षण वाढवायचं असेल तर ते वाढवू शकतात, राज्याला वाटलं आरक्षण कमी करायचं असेल ते करू शकतात. आता हा निर्णय कुणी दिला? अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाने दिला. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत होते ते सत्य निघाले. मग आता अशोकराव चव्हाणांची भूमिका आम्ही बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये 12 आणि 13% आरक्षण कशा प्रकारे टिकवतील आणि कशा प्रकारे योग्य युक्तिवाद करतील. आता महाराष्ट्राचं लक्ष हे पूर्णपणे आघाडी सरकारकडे, खास करून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आम्ही विनंती केली. अशोकराव चव्हाणांना आरक्षणाचं काडी मात्र संबंध नाही, त्यांना माहीत नाही. तुम्ही त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना करा, तरी उद्धव साहेब ऐकायला तयार नाहीत. आता ज्याला माहीतच नाही तो काय तिथे जाऊन काम करणार? नाही, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का की महाविकास आघाडीच्या कार्यकालामध्ये मराठ्यांना आरक्षण किंवा जी स्थगिती आहे ती मिळू शकणार नाही? अशोकराव चव्हाणांच्या अयोग्य पद्धतीमुळे या आरक्षणाला धक्का लागलेला आहे. बघा, महाविकास आघाडीमध्ये 2 अजून घटक आहेत. उलट मागच्या सरकारच्या वेळेला उद्धव साहेब म्हणजे शिवसेना ही BJPच्या बरोबर आरक्षण देण्यामध्ये सोबत होती. पण ह्या वेळेला काय झालं, करता धरता अशोकराव चव्हाण काँग्रेसचे आले. अशोकराव चव्हाणांची जबाबदारी होती मराठा क्रांती मोर्चाच्या विविध संघटनेला कोर्टाचा स्टे ऑर्डर मिळण्याच्या अगोदर बीटिंग करणं. त्यांनी कधी जवळ घेतलं नाही. स्टे ऑर्डर मिळाल्यानंतर याला बोलव,
त्याला बोलो, छत्रपती संभाजी महाराजांना बोलो, छत्रपती उदयनराजेंना बोलो, बाकीचे आमचे मराठा क्रांती मोर्चाचे विनायकराव मेटेंना बोलवा. तुम्हाला अडचण आल्यानंतर काय बोलवलं? आज किती मुलांचं नुकसान झालं, MPSCच्या पोरांचं नुकसान झालं, याला जबाबदार कोण आहे? आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल हा मला तर पूर्णपणे विश्वास आहे देवेंद्रजींनी दिलेल्या आरक्षणाच्या बाजूनेच निकाल लागणार.